आज आपण रव्याचे पळी पापड करणार आहेत। मी अर्धा किलो रवा आणला। आता मी त्याचे पापड करून दाखवते तुम्हाला। मस्त पाणी गरम करत ठेवले। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते, जिरं टाकते आणि ओवा टाकते आणि मस्त पाणी उकळू देते। पाणी मस्त उकळायला लागलं, आपण त्याच्यात आता रवा भाजायचा आणि असा कच्चाच टाकायचा, थोडा 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 गठुळी होऊ द्यायची नाही फक्त रव्यामध्ये, आणि असं हलवत राहायचं त्याला। याला परत पाणी आणखी टाकणार आहे, कारण पाणी कमी पडलं ते गरम करून टाकायचं। परत याला असं ढवळतच राहायचं, म्हणजे त्याच्यात गाठा बनायला नको रव्याच्या। हे बघा, अर्धा किलो रव्यामध्ये टोपच भरून आलं मस्त। आता याला थंड होईपर्यंत आपण असंच ठेवू, आणि त्याच्यात तुम्ही पालक टाकू शकता, कोथिंबीर। मी आता कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यात। मस्त पेस्ट तयार झाली। आता गॅस बंद करून 5 मिनिटं झाकण ठेवून देते आणि गार होऊ देते। मिश्रण गार झालं आता आपलं। मी दुसऱ्या टोपात काढून नेते पापड करण्यासाठी। हे पापड आम्ही घरातच करतोय, पंख्याच्या हवेखाली, फक्त चमचने ओतत चालायचं। हे पापड घरातच करणारे असे याप्रमाणे पळीने टाकत चालायचं। रव्याचे पळी पापड 2 दिवस मी घरातच सुकवणार आहे। झाले आपले रव्याचे पापड। अर्धा किलोमध्ये 200 पापड 5 पापड तयार झाले। आता 2 दिवस मी हे असंच पंख्याखाली सुकवणार आहे। मी रव्याचे पापड केले ते मस्त 2 दिवस कडकडीत उन्हात सुकून घेतले। आता मी तुम्हाला ते तळून दाखवते। हे बघा कसे मस्त पळी पापड फुगले बघा, कुरकुरीत आले मस्त। ना भांडे भरायचं टेन्शन, ना कसलं टेन्शन। रव्याचे पळी पापड कसे वाटले तुम्हाला? ते असे पापड करून खा। हे बघा कुरकुरीत, घरातच सुकवले मी 2 दिवस मस्त। आमच्या इथं ऊन नाही म्हणून। असे पापड करा आणि खा। चांगले वाटले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।